नमस्कार, मी हेमंत देसाई। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? हा प्रश्न मी तुम्हाला का विचारतोय? कारण निवडणुकांना अजून 2024च्या निवडणुकांना अजून जवळपास 2.5 वर्ष आहेत। त्यानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा नरेंद्र मोदींचा पराभव झाला पाहिजे आणि त्यानंतर मग त्यांच्याऐवजी कोण पंतप्रधान होणार असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि मग कोण पंतप्रधान, पर्यायी पंतप्रधान ठरणार ते निश्चित होईल। पण उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान पदाचा बूट म्हणजे ही कल्पना अचानक कशी आहे? पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहेत, त्यांना पंतप्रधान करा। असं कोण म्हणतंय? बाबा आपले पृथ्वीराज चव्हाण, ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते। आज जरी ते थोडेसे बाजूला पडले असले तरीसुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये अतिशय मुद्देसूद मांडणी करून, तर्कशुद्ध मांडणी करून भारतीय जनता पक्षावरती हल्लाबोल करणारे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। पृथ्वीराज चव्हाण कधीही वाटेल ते अशा पद्धतीने बोलत नाहीत। म्हणजे माहिती आहे आपल्याला काँग्रेसमध्ये कोण नेते काहीही बोलतात, कधीही तसं बोलत नाही। पंतप्रधान कार्यालयाचा त्यांना अनुभव होता, कारण त्या खात्याचे ते मंत्री होते। केंद्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान खातं अतिशय समर्थपणे सांभाळलं। अतिशय स्वच्छ, उच्च शिक्षित आणि तळमळीने लोकांसाठी काम करणारे नेते म्हणून त्यांना अख्खा महाराष्ट्रात काय अवघा देश ओळखतो। तेव्हा तोलून मापून बोलणारे बाबा अचानक असं का म्हणाले की उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हायला पाहिजे, कारण ते लोकप्रिय आहे? ठीक आहे, पृथ्वीराज बाबा तसं म्हणाले असतील, पण आपण विचार करू की ते लोकप्रिय हे कशावरून? एक संस्था आहे प्रश्नम नावाची, त्या संस्थेने जो सर्वे केला अलीकडेच, त्या सर्वेचा निष्कर्ष असा की सगळ्यात लोकप्रिय चांगले काम करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे देशात त्यांच्या सर्वेमध्ये आढळले। उद्धव ठाकरेंनंतर मग शिवराज सिंग चौहान यांचा नंबर लागतो, नंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जे काँग्रेसचे आहेत त्यांचा नंबर लागतो, त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा संघटनेचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन ते, आणि नंतर योगी आदित्यनाथ यांचा नंबर लागतो। सगळ्या राज्यांचा सर्वे केला नाही, काही निवडक राज्यांचा सर्वे करण्यात आला, त्यामध्ये निष्कर्ष असा निघाला की उद्धव ठाकरे हे सगळ्यात लोकप्रिय आहेत, सगळ्यात चांगलं काम करतात। आता भारतीय जनता पक्षाच्या लोकांना अशा प्रकारचा सर्वे आला तर त्रास होणं स्वाभाविक आहे। मग हा सर्वे किती, त्याचा सॅम्पल साईज किती होता वगैरे वगैरे अशा प्रकारची चर्चा होती। आता मी उलटं म्हणतो की जर हे मोदी लोकप्रिय आहेत असा जर सर्वे आला असता तर विरोधी पक्षाने असंच म्हटलं असतं। मग सर्वेचा साईज किती, एवढ्याशा सॅम्पलवरून असा निष्कर्ष कसा काढतात वगैरे वगैरे। पण सॅम्पलिंगचं एक शास्त्र असतं, सायन्स असतं, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या समाज घटकांमधल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींचा म्हणजे सर्व थरातल्या लोकांचा सर्वे घेतला आहे का, वेगवेगळ्या वयोगटातले स्त्री पुरुषांचं प्रमाण काय आहे, वेगवेगळ्या आर्थिक वर्गातलं, जाती वर्गातलं, अशा प्रकारचा हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व असलेला सॅम्पल साईज आहे का, सॅम्पल सर्वे आहे का, हे बघितलं जातं। ते शास्त्र आहे। ठीक आहे, हा प्रश्नमचा सर्वे समजा अतिशय सॅम्पल साईज कमी असला तरी तो सर्वे एक आहे आणि तो सर्वे त्या पद्धतीने आपण घेतला पाहिजे। भारतीय जनता पक्षाला टीका करण्याचा अधिकार आहे, पण अशाच प्रकारचा सर्वे जेव्हा मोदींचा उदो करणारा असतो तेव्हा मात्र भाजपचे नेते जे असतात ते अशा प्रकारची मांडणी करत नाहीत, आणि हेच काँग्रेस किंवा अन्य पक्षांबद्दल म्हणता येईल। त्यापूर्वी एक सर्वे आला होता 2-3 महिन्यापूर्वी, लोकनीतीने एक सर्वे केला होता, त्यामध्ये सुद्धा मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता चांगली आहे, त्याची टक्केवारी व्यवस्थित आहे, समाधानकारक आहे किंवा वाढलेली आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष लोकनीती आणि आणखीन काही सर्वे जे आलेले होते त्यांनी काढलेला होता। आणि आपण सर्वसाधारण जेव्हा समाज घटकांमध्ये फिरतो, आपण त्यांच्याशी बोलतो, संवाद साधतो, तेव्हा काय लक्षात येतं, माझ्यासारख्या माणसाला लक्षात येतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवर सगळे लोक समाधानी आहेत का? तसं काही नाही म्हणणार।
या सरकारच्या अनेक त्रुटी आहेत, ज्या मर्यादा आहेत, दोष आहेत, त्याच्यावरती बोट मी वारंवार ठेवलेलं आहे. पण उद्धव ठाकरे हे त्यांची प्रतिमा वाढवण्यासाठी, संवर्धन करण्यामध्ये, चांगली सुधारण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाले असं माझं मत आहे. उद्धव ठाकरे हे काही प्रभावी बोलण्याबद्दल, चांगले बोलण्याबद्दल कधीच प्रसिद्ध नव्हते. उलट ते फेसबुक लाईव्ह करतात, त्यामध्ये खूप फापट पसार असतो, खूप वेळ बोलतात, ते कधी कधी कंटाळवाणं होतं. पण हा माणूस हा आपल्या घरातला आहे, आपल्या कुटुंबातला एक आहे, आपल्या कुटुंबाची काळजी करणारा हा माणूस आहे. अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे माझं असं निरीक्षण आहे की महिला वर्गात सुद्धा ते लोकप्रिय आहेत, आबाल वृद्धांमध्ये लोकप्रिय आहेत. शिवसेनेबद्दल मी म्हणत नाही, उद्धव ठाकरेंच्याबद्दल म्हणतो. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण जे म्हणाले त्याची आपल्याला दखल घ्यावी लागते. आता एक लक्षात घ्या की हे उद्गार कोणी काढले तर पृथ्वीराज चव्हाणांनी. पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यंतरी जो लेटर बॉम्ब काँग्रेसमध्ये पडला होता, याच्यामध्ये काँग्रेसमधल्या संघटनात्मक बाबींवरती आणि एकूण नेतृत्वाच्या प्रश्नांवरती काही चर्चा करण्यात आली होती आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काँग्रेसमधले हे जे अस्वस्थ नेते होते त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांचंही त्या पत्रावरती सही होती. आणि ते पत्र लीक झालं आणि लीक झाल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. पण त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे निष्ठावंत काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या मनामध्ये बंड करण्याची कुठच्याही प्रकारची त्यांचा स्वभाव नाही, नीती नाही आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं घराणं हेच काँग्रेसशी निष्ठावंत असलेलं असंही घराणं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेमधलं जे काही स्कॅम आहे त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून कारवाई सुरू केली, प्रशासक नेमला आणि त्यानंतर राज्य सहकारी बँक महाराष्ट्रातली ती सुधारण्याकडे तिचा प्रवास सुरू झाला आणि आता त्याची परिस्थिती खूप चांगली आहे. त्यामुळे बाबांचं हे कर्तृत्व लक्षात घ्यावं लागेल. पण पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे आहेत, मग राहुल गांधी हे पंतप्रधान व्हायला होतील असं म्हणण्याच्या ऐवजी ते असं का म्हणाले, हा प्रश्न आहे. पण त्याच वेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते जे बोलतात ते अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने बोलतात. ज्यावेळी 2019च्या वेळी राफेलचा प्रश्न होता आणि आता पुन्हा निर्माण झाला, त्याच्यावरती चर्चा सुरू झाली की फ्रान्स सरकारने फ्रान्समध्ये त्याची चौकशी करण्याचं ठरवलं आणि भारतात अशी चौकशी का नाही असा सवाल विचारला जातो. पण राफेल संबंधी अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं प्रेझेंटेशन पूर्णपणे आकडेवारीनिशी आणि मुद्द्यांसकट हे बाबांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी केलेलं होतं. कुठेही आवाजवी टीका नाही, जी पॉइंटेड टीका केली होती त्यांनी. आणि अशीच टीका ते आज असं करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी सरकारने 7 वर्षाच्या काळामध्ये विकास दराची गती कमी केली, बेरोजगारी वाढवली, हे ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु 32 ते 35 लाख कोटी रुपये जादा कर्ज त्यांनी देशाच्या डोक्यावरती आणून ठेवलेले आहेत आणि त्याचं व्याज सुद्धा भरावं लागतं आहे. आणि त्याचवेळी LIC सारख्या अनेक महत्त्वाच्या ज्या कंपन्या, सरकारी उपक्रम आहेत, त्यांचं खाजगीकरण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातात. हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती वेळा कशा प्रकारची वाढ झाली, म्हणजे 60-65 वेळा गेल्या 1.5 वर्षामध्ये या दरवाढ होत गेली. आणि तुम्ही जर बघितलं तर त्यांनी असं म्हटलं की पेट्रोलच्या दरात वर्षभरात पेट्रोलच्या दरामध्ये त्यांनी असं म्हटलं की 23% वाढ आणि डिझेलच्या दरामध्ये 28% आणि गॅस सिलेंडरच्या दरात 40%पेक्षा जास्त, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली. असे मुद्दे पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेले आहेत. याच पृथ्वीराज चव्हाणांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे 2014च्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि निवडणुका आल्या होत्या तेव्हा असं म्हटलेलं होतं की शिवसेनेचं विसर्जन होईल, असं तेच म्हणाले होते. आणि तिथून बाबांनी कुठवर प्रवास केला आहे बघा. आणि आता ते असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान व्हायला पाहिजेत कारण ते लोकप्रिय आहे. आता लोकप्रिय आहेत पण देशभर लोकप्रिय आहेत तर उद्धव ठाकरे. आणि उद्धव ठाकरे जर लोकप्रिय असतील तर मोदी काही कमी लोकप्रिय आहेत किंवा बाकीच्या नेत्यांचं काय झालं. आणि दुसरी गोष्ट अशी, यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो एका पक्षाचा नेता म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ते दुसऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधान व्हायला पाहिजे असं कसं म्हणतात, असं कोणी प्रश्न उपस्थित करतील.
पण कदाचित बाबांचं हे जे वाक्य प्रसिद्ध झालेले आहे, जे वक्तव्य, त्याच्या अगोदर त्यांनी काही मांडणी केली का, त्याचा संदर्भ काय हे बघायला लागेल. पण जे पेपरमध्ये छापून आलेले त्या आधारे मी हे भाष्य करतो की उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हायला पाहिजेत असं बाबा म्हणाले. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संजय राऊत काय म्हणाले. संजय राऊत अलीकडेच असं म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जर विरोधकांना लढाई द्यायची असेल खरी, तर शरद पवार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणजे त्यांच्या विरोधात शर्यतीत तोच एक चेहरा आहे की ज्याच्यामुळे विरोधी पक्षांना एक कुरूप येईल, सगळे एकत्र येईल आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच ही लढाई शक्य होऊ शकते. आणि म्हणजेच शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनच एक प्रकारे संजय राऊत प्रोजेक्ट करतात. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ते म्हणतात की शिवसेनेचे उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात. संजय राऊत शिवसेनेचे खासदार आणि ते म्हणतात की शरद पवार हे मोदींना टक्कर देण्यासारखा चेहरा म्हणजेच पंतप्रधान पदाचे ते कॅन्डिडेट आहेत असंच त्यांना म्हणायचं. त्याच्या अगोदर अशा बातम्या होत्या की राष्ट्रपती पदाचा विरोधी पक्षांचा उमेदवार म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जात होतं. बातम्या आल्या तेव्हा शरद पवारांनी खुलासा केला की भाजपची ताकद मोठी आहे आणि त्या तुलनेमध्ये विरोधी पक्षांचे उमेदवार यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. मी आत्ता आकडेवारीवरनं असं दिसतंय. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत आणि माझ्या नावाची चर्चा अजिबात नाही असं स्वतः पवार साहेबांनी खुलासा केला. याबद्दल आणि आणखीन या विषयाबद्दल आपल्याला बोलायचं. मला वाटतं 27 जुलैला या काही दिवसातच उद्धवजींचा वाढदिवस आहे. 61 वर्ष त्यांना पूर्ण होणार आहे. मोदींचं वय बघा की आता आणि 2024च्या वेळी ते जवळजवळ 75ला आले असणार, 74-75. तेव्हा वयाचा असा विचार केला तर आपण बघा की उद्धव ठाकरेंना अजूनही राजकीय आयुष्य त्यांचं चांगलं आहे. ते अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतात. प्रकृतीची व्यवस्थित काळजी घेतात ते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या या गुणांचं कौतुक फक्त सर्व्हेमधून झालेलं नाही. ज्यावेळी कोरोना महामारी झाली तेव्हा महाराष्ट्र सरकारने किंवा महाविकास आघाडी सरकारने धारावीमध्ये तो कोरोना खूपच वाढला होता आणि वाढला आणखीन असता, भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. त्यावेळी एक धारावीचं मॉडेल कोरोना नियंत्रित करण्याचं हे विकसित केलं आणि त्याबद्दल WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही त्यांचं कौतुक केलं. जागतिक आरोग्य संघटनेने वेगवेगळ्या देशांमधल्या परिस्थितीचा तेव्हा अभ्यास केला. मग स्पेनचा असेल, दक्षिण कोरियाचं असेल कौतुक केलं. पण भारतामध्ये धारावी मॉडेलचं त्यांनी कौतुक केलं आणि धारावी मॉडेलचं अन्य राज्यांनी अनुकरण करावं असं केंद्र सरकारनेच म्हटलं. केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटलं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचं कोरोना महामारीवरती बाबत जे उपाययोजना केल्या जात आहेत त्याच्याबद्दल कौतुक केलं. जेव्हा घसा खरवडून आरोळ्या ठोकण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते तुटून पडत होते उद्धव ठाकरेंवरती, हे घरी बसतात, काही काम करत नाही, कार्यक्षम नादान सरकार आहे वगैरे वगैरे, हे आपल्याला तोंडपाठ आहे, त्यांचं ते कामच आहे. पण मोदीजी मात्र वेगळी भाषा त्यावेळी वापरलेली होती. ज्या पद्धतीने मोदींनी योगींचं कौतुक केलं, योगीजींचं, की बघा उत्तर प्रदेशमधलं कशी परिस्थिती त्यांनी छानपणे हाताळली कोरोनाची. पूर्णपणे उत्तर प्रदेशामध्ये कोरोना हाताळण्यामध्ये साफ अपयशी ठरले योगी आदित्यनाथ सरकार. हे केवळ विरोधी पक्ष म्हणत नाही आहेत, मीडिया म्हणत नाही आहे, जगातल्या अनेक माध्यमांनी तशा प्रकारची टीका केलेली आहे, दृश्य दाखवलेली आहेत. पण भारतीय जनता पक्षामधलेच नेते योगीजींवर त्याबाबत टीका करत होते. संतोष गंगवार जे केंद्रीय मंत्री, त्यांनी टीका केली योगीजींवरती. भाजपच्या काही आमदारांना, काही मंत्र्यांना त्यांच्या जवळचे कोणी पेशंट्स त्यांना ॲडमिशन मिळाली नाही, त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळाले म्हणून त्यांनी योगी सरकारवरती कडाडून टीका केली. आणि या टीकेचं बक्षीस गंगवार यांना मिळालं की त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात काढून टाकलं. हा भाग. पण महाविकास आघाडी सरकार, विशेषतः राजेश टोपेंचं तर कौतुक, म्हणजे त्यांचं कौतुक देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा परवा एका समारंभामध्ये केलं. त्यांनी कौतुक उशिरा का होईना त्यांनी कौतुक केलं.
आपल्याला आठवत असेल की मी किती दिवस किती महिने राजेश टोपे हे चांगलं काम करत आहेत असं म्हणत होतो, पण इतके महिने भाजपने त्यांच्याबद्दल एक चांगला शब्द काढला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं, ही चांगली गोष्ट. ज्या त्रुटी आहेत त्या दाखवायला पाहिजेत, पण जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुकही करायला पाहिजे विरोधी पक्षाने, असं माझं म्हणणं. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान व्हायला पाहिजे, म्हणजे हे असे अनेक जण कौतुक करतात. त्यापैकी अजून एक गोष्ट सांगतो की रामचंद्र गुहा हे प्रसिद्ध इतिहासकार म्हणून आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध विचारवंत म्हणून आपल्याला माहिती आहे. त्यांची एक मुलाखत मध्यंतरी प्रसिद्ध झाली आणि त्या मुलाखतीत त्यांनी काय निरीक्षण नोंदवलं, ते म्हणाले की नरेंद्र मोदी हे तज्ज्ञांचा सल्ला घेत नाही. नरेंद्र मोदी यांना नाटकबाजीमध्ये किंवा इव्हेंटबाजीत रस असते. म्हणजे थाळ्या वाजवणं असेल, दिवे लावणं असेल, भाषणं ठोकणं असेल आणि मी सगळं करतो आहे असं दाखवायचं जे आहे, सगळा फोकस स्वतःकडे घ्यायचा. म्हणजे कोरोना महामारी हाताळण्यामध्ये सुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तज्ज्ञांशी विचारविनिमय करून योग्य निर्णय घेणं जे आहे, त्यापेक्षा इव्हेंटबाजीत त्यांना रस आहे. परंतु त्यांनी असं म्हटलं की तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, इतरांशी चर्चा केली पाहिजे, विचारविनिमय केला पाहिजे, जी वाजपेयींची पद्धत होती. कारण वाजपेयींनी सुद्धा त्या काळात आपत्ती निवारणासंबंधी, म्हणजे भूकंप जेव्हा झाला आणि अन्य संकटासंबंधी मुकाबला करण्यासाठी शरद पवार यांना, विरोधी पक्षाचे नेते असताना सुद्धा त्यांना या आपत्ती यंत्रणेचं प्रमुख पद दिलं होतं आणि शरद पवारांनी ते घेतलं होतं. कारण त्यांनी किल्लारीपासून अनेक ठिकाणी गुजरातचा भूकंप यामध्ये अतिशय चांगलं काम करून दाखवलं होतं. पण मोदीजींचा हा स्वभाव असला तरी उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आणि त्यांची पद्धत वेगळी असं रामचंद्र गुहांनी कौतुक केलं. काय त्यांचा स्वभाव वेगळा आहे, तर उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं असेल की फॅसिस्ट विचारसरणीच्या सावलीमध्ये ते वाढले. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी काय होती आपल्याला माहिती, एकाधिकारशाहीवादी फॅसिस्ट अशा प्रकारची विचारसरणी होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्या विचारसरणीच्या सगळ्या वातावरणात वाढून स्वतःचे त्यांच्या पद्धत जेव्हा मुख्यमंत्रीपद घेतल्यानंतर अगदी वेगळ्या पद्धतीने त्यांनी काम केलं. लोकांशी विचारविनिमय करणं, संवाद साधणं. त्यांनी बघा बैठक बोलवली जी फडणवीस, राज ठाकरे वगैरे सुद्धा त्या बैठकीत गेले होते. पण लोकांशी कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने करावंच, लोकांशी संवाद साधावा. मला सगळं कळतं आहे असं न मानता तज्ज्ञांचा, डॉक्टर्स असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, विचारवंत असतील, यांच्याशी विचारविनिमय करावा, ही त्यांची पद्धत आहे. आणि ही जी आणि कंपॅशन, म्हणजे त्यांना लोकांबद्दल जी करुणा त्यांच्या मनात आहे, जी वेदना लोकांची ते जाणतात आणि त्यांच्या बोलण्यामधून ते सगळं दिसतं की लोकांची काळजी प्रकट होते. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा प्रेतच्या प्रेत गंगेच्या प्रवाहात अशी वाहून जात होती, त्यानंतर बरेच दिवस मोदीजींनी त्याच्याबद्दल एक शब्द काढला नव्हता. नंतर त्यांनी दुःख व्यक्त केलं, पण त्यानंतर परत बघा आता वाराणसीत गेले असताना त्यांनी पूर्णपणे कौतुक केलं योगी आदित्यनाथांचं. त्यांना दोन गोष्टीसुद्धा सांगितल्या नाही त्यांना. हा जो मोदीजींमधला किंवा वाजपेयी आणि मोदींमधला फरक आणि मुख्यतः मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला फरक त्यांनी दाखवला रामचंद्र गुहा यांनी, आणि त्यांचं कौतुक केलं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पंतप्रधान पदासाठी असेल किंवा अन्य कुठल्याही चांगल्या पदावरच्या माणसासाठी जे गुण आवश्यक आहेत ते उद्धव ठाकरेंकडे आहे. कारण लोकांचा नेता जो असतो, लोकांशी संवाद साधणारा, लोकांची मनं जाणून घेणारा, वन वे कम्युनिकेशन नाही, टू वे कम्युनिकेशन आहे हे मानणारा असा असायला लागतो, आणि ते गुण उद्धव ठाकरेंच्यामध्ये आहेत असं त्यांनी म्हटलं. पण देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल तर तुमच्या पक्षाचं संख्याबळ असायला लागतं, किंवा तुमचे जे मित्र पक्ष असतील त्यांचं काही संख्याबळ लागेल. लोकसभेच्या जागा माहिती आहेत आपल्याला, 543, 544. त्याच्यामध्ये जर स्पष्ट बहुमत हवं असेल तर तेवढं संख्याबळ उद्धव ठाकरेंना जमा करावं लागेल. म्हणजे शिवसेनेची ताकद तेवढी नाहीच आहे आपल्याला माहिती आहे, कारण शिवसेनेचे खासदार 18 आहेत. 18 खासदारांच्या जीवावरती पंतप्रधान कसा काय बनणार. शरद पवार यांचं नाव वारंवार पंतप्रधानपदासाठी जेव्हा आलं अलीकडच्या काळात, तेव्हा त्यांनी सांगितलं की 4, 6, 8 खासदारांच्या बळावरती मी पंतप्रधानपदाचं स्वप्न कसं काय बघू शकणार नाही मी. पण त्यांचे सहकारी तर सांगत होते की शरद पवार हे पंतप्रधान पदासाठी सक्षम आहेत, सगळ्यात चांगले व्यक्ती तेच आहेत.
शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील किंवा कुठल्याही पक्षातले लोक आपल्या नेत्याची चमचेगिरी करणं, पालखी वाहणं त्याचे हे चालूच असतं. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहे तसं. पण आपण लोकसभेमधलं सध्याचं संख्याबळ काही पक्षांचं बोलू. भारतीय जनता पक्ष 301, काँग्रेस 52, द्रमुक बघा, द्रमुक 24, म्हणजे शिवसेनेपेक्षा जास्त. आणि ते विरोधात आहे. स्टालिन हे मुख्यमंत्री, YSR आंध्राचे मुख्यमंत्री आहेत. ते त्या YSR पक्ष, ते रेड्डी, त्यांचं किती सदस्य संख्या 22, तेही शिवसेनेपेक्षा जास्त. तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी, त्या तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले जातात. आणि भाजपनी पूर्ण ताकद लावून सुद्धा, तेव्हा त्यात पंतप्रधान पदाच्या कॅन्डिडेट आहेत. शिवाय त्या महिला आहेत. इंदिरा गांधीनंतर एक महिला जर पंतप्रधान झाली तर कोणाला आवडणार नाही ती. नंतर बघा, तृणमूल 22, सेना 18. हां, आता सेनेपेक्षा कमी आहेत जदयूकडे, म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष, त्यांच्याकडे 16 खासदार आहेत. BJDकडे म्हणजे बिजू जनता दल, नवीन पटनाईक तर अनेकदा मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झाले, लोकसभेत विधानसभेत सातत्याने यश मिळवतात. त्यांना 12 त्यांच्याकडे, डझनभर त्यांच्याकडे खासदार आहेत म्हणजे लोकसभेत. बसपकडे म्हणजे मायावतींकडे 10 आहेत. TRS तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव त्यांचा जो पक्ष आहे त्याच्याकडे 9 खासदार आहेत. लोकजनशक्ती पक्षाकडे 6. आणि संजय राऊत जे पंतप्रधान पदाचे कॅन्डिडेट असं शरद पवारांबद्दल म्हणतात, त्यांचे राष्ट्रवादीचे 5 खासदार आहेत. तेवढेच खासदार समाजवादी काँग्रेस आहेत, समाजवादी पार्टी म्हणजे अखिलेश यादव यांच्या पक्षाचे. तेलुगू देशमचे 3 आहेत, चंद्राबाबू नायडूंचे. CPM म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 3 आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2, असं हे बराबर. आता बघा, शिवसेनेचे 18 खासदार. आता समजा असं धरू आपण की पुढच्या वेळी म्हणजे जेव्हा 2024ची निवडणूक होईल तेव्हा शिवसेनेचे खासदारांची संख्या असं 18 की 36 जरी झाली तरी त्या बळावरती ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतील का? होऊ शकतील. अशी आपण एक संभाव्यता लक्षात घेऊ. कशामुळे होऊ शकतील? तर भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसेल, विरोधी पक्षांची आघाडी झाली आणि विरोधी पक्षांनी ठरवलं की ठीक आहे बाबा, ममता बॅनर्जी नाहीत किंवा अन्य कोणी नाहीत, उद्धव ठाकरे हे आमचे पंतप्रधान पदाचे कॅन्डिडेट असतील. तर देवेगौडा झाले पंतप्रधान, गुजरात झाले ज्यांना काहीच पाठिंबा नव्हता, चंद्रशेखरांना काय 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 समर्थन होतं, काय अशी ताकद होती त्यांची, ते जर झाले पंतप्रधान तर मी का नाही असं वाटू शकतं. जसं उद्धव ठाकरेंनी सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीत एकदा म्हटलं होतं, 2014मध्येच ते म्हणाले, जर मोदी पंतप्रधान होऊ शकतात, ते कुठून कुठे ते आले तर मी का नाही मुख्यमंत्री होऊ शकणार महाराष्ट्रात. ते मुख्यमंत्री झाले 2019मध्ये. आणि आता जर ते किंवा त्यांच्याबद्दल चांगलं ज्यांचं मत आहे ते असं म्हणत असतील की म्हणजे संजय राऊत म्हणाले त्या की उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरलं पाहिजे, ते असंही म्हणत होते की ते पंतप्रधान झाले तर काय त्याच्यात वाईट आहे, अशाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आता ते म्हणतात की शरद पवारांबद्दल तसंच म्हणतात, पंतप्रधान पदाचे ते योग्य उमेदवार आहेत, पण राष्ट्रीय राजकारणात उद्धवजींनी उतरलं पाहिजे असं वारंवार संजय राऊतांनी म्हटलेलं होतं. मग कदाचित असं आहे का की संजय राऊत जरी आज शरद पवारांचं नाव घेत असतील विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदासाठी कॅन्डिडेट म्हणून, तरी प्रत्यक्षामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची जवळीक एवढी वाढलेली आहे की आयत्या वेळी ते असं म्हणतील की नाही नाही नाही, आम्ही आमचा प्लॅनच असा होता की शिवसेनेचे उद्धव ठाकरे हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असं ते म्हणू शकतात नंतरच्या वेळी. आम्ही अशी खेळी केली. पण उद्धव ठाकरे जर पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले तर काय होईल? तर बघा, ते असं म्हणू शकतात की भाजपचं हिंदुत्व जसं आहे तसं माझंही हिंदुत्व आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही अयोध्येमध्ये गेलो होतो, त्याच्या आधीसुद्धा गेलो होतो, राम आमच्या मनात आहे. मग भारतीय जनता पक्षाला टीका करणं अवघड जाईल, कारण ते म्हणतात की आमचंही हिंदुत्व आहे शिवसेना. मग 2 हिंदुत्वामधली ही लढत आहे. जर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे उभे राहिले भाजपच्या म्हणजे मोदींच्या विरोधात, हे कॅन्डिडेट आहे म्हणून विरोधकांनी प्रोजेक्ट केलं समजा, तर मग मोदींना म्हणायला लागेल की बघा धाकटा भाऊ माझ्या विरोधात उभा आहे, भाऊबंदकीचं चित्र तयार होऊ शकतं. पण धाकट्या भावाचे गुण मोदींनी अगोदरच सांगितलेत की ते गुणी आहेत,
चांगल्या पद्धतीने परिस्थिती ते नियंत्रणात आणलेली आहे. मोदीजी आणि उद्धव ठाकरे यांची अलीकडे दिल्लीमध्ये चर्चाही झाली होती. अशी जर लढाई झाली तर हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्व, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या किंवा बाळासाहेबांच्या शब्दामध्ये हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व म्हणजे भाजपचं, आणि आमचं हिंदुत्व तसं नाही आहे, हे वेगळं हिंदुत्व, सर्वसामान्यांचं बहुजनांचं हिंदुत्व, अशी ती टक्कर होईल. आणि मग भारताच्या राजकारणातलं म्हणजे तेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये जो सेक्युलरिझम, काँग्रेस मुसलमानचं लांगुलचलन करते वगैरे वगैरे जे चाललेलं होतं, ती धार कदाचित कमी होईल. किंवा कदाचित भाजपला म्हणायला लागेल की बघा उद्धव ठाकरे हे मुसलमानांचं लांगुलचालन करतात, असं भाजपचे इथले अतुलनीय प्रवक्ते सातत्याने टीका करतच असतात. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मवाळ केली, नेमस्त केली आहे, म्हणून त्यांचं कौतुक मी करत आलेलो आहोत त्याबद्दल. आणि मग लोक म्हणतात की अगोदर तुम्ही टीका करत हो, अगोदर टीका करत होतो, कारण जेव्हा जेव्हा कट्टरतेकडे शिवसेना वळाला, जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून हिंसाचार झाला तेव्हा त्यांच्यावर टीका केली. आता मवाळ झाला, चांगली गोष्ट आहे, लोकशाहीच्या प्रवाहात मुख्य प्रवाहात सामील झाला, ही चांगली गोष्ट आहे, आणि म्हणून त्यांचं कौतुक केलं, हे लक्षात घेतलं. बघा, या प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत होत्या तेव्हा शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला, हे लक्षात घेतलं पाहिजे. किंवा शरद पवार किंवा मराठी माणूस हा पंतप्रधान झाला तर आम्हाला आवडेल अशी भावना ती बाळासाहेबांनी वारंवार व्यक्त केली होती, शिवसेनेने व्यक्त केलेली होती. आणि जर उद्धव ठाकरे जर पंतप्रधान झाले तर मराठी माणसाला आवडेल, शरद पवार जर पंतप्रधान झाले तरीसुद्धा मराठी माणसाला आवडेल. पण शरद पवार यांचं आपण उदाहरण लक्षात घेऊ की ज्यावेळी राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा काँग्रेसला, त्यानंतरच्या निवडणुकांच्या वेळी काँग्रेसला 250पेक्षा कमी 240-42 अशा जागा मिळाल्या. आणि त्यावेळी आपण लक्षात घ्या, त्यावेळी सुरुवातीला काय झालं की हत्या झाल्यानंतर मग नरसिंहरावांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली, आणि काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मग ते पंतप्रधान झाले. पण त्यावेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये शरद पवार उतरलेले होते, आणि NKP साळवे असतील किंवा अन्य काही नेते होते, B शंकरानंद, या लोकांनी सांगितलं की शरद पवार तुम्ही पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये उतरा, लढतीमध्ये उतरा तुम्ही. आणि शरद पवार उतरले. सुरेश कलमाडी होते, पण त्यावेळेचा NKP साळवे होते. त्यावेळेचा जो प्रचार, ज्या पद्धतीने ही मोहीम राबवण्यात आली ती अतिशय उथळ पद्धतीने राबवण्यात आली, असं स्वतः शरद पवारांचं मत झालं की आपल्या पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आपण असलो तरी ती मोहीम चांगल्या प्रकारे राबवायला हवी. आणि त्यानंतर काय झालं की अर्जुन सिंग स्पर्धेमध्ये होते, आणि प्रणब मुखर्जी हे स्पर्धेमध्ये 1984 होते, म्हणजे जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली असं म्हटलं जात होतं, आणि त्याबद्दल त्यांनी खुलासा केला. ते पुढे राष्ट्रपती झाले, ते आता आपल्यामध्ये नाही आहेत, प्रणब आपल्यामध्ये नाही आहेत. पण 1991 साली मी गोष्ट करतो राजीव गांधींच्या हत्येनंतर, त्यावेळी नरसिंहराव हे काँग्रेसमध्ये सिनियर मोस्ट नेते होते. मग सोनिया गांधींना मानणारा जो गट आहे, म्हणजे काँग्रेसमधला जो इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांचा जो गट, त्याच्यामध्ये अर्जुन सिंग तर होतेच, त्यांना पंतप्रधान व्हायचं होतंच. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. पण शरद पवारांचा पाठिंबा होता, अन्य राज्यांमधून सुद्धा पाठिंबा होता, स्वतः पवारांनीच सांगितलेलं आहे. पण अर्जुन सिंग आणि यांनी मग काय केलं, अर्जुन सिंग असतील, मग डी जॉर्ज असतील, ऑस्कर फर्नांडिस असतील, जो सगळा सोनिया गांधींचा, राजीव गांधींचा जो सगळा गट होता, त्या गटाला असं वाटलं की जर शरद पवार जर पंतप्रधान झाले तर तेव्हा त्यांचं वय कमी होतं, ते बरेच वर्ष राज्य करू शकतात पंतप्रधान म्हणून. आणि ते तर शरद पवार हे यशवंतरावांना मानणारे नेते, शरद पवार हे कधीही इंदिरा गांधींच्या निकटवर्तीयांमध्ये नव्हते, उलट त्यांच्याकडे, यशवंतरावांकडे संशयाने बघितलं जात होतं. त्यामुळे मग त्यांनी काय ठरवलं की नरसिंहरावांचं वय जास्त होतं, तेव्हा हे किती वर्ष काम करतील, पंतप्रधान झाले ते थोड्या वर्षांनी बाजूला राहतील. म्हणून मग अर्जुन सिंगांनी नरसिंहरावांना पाठिंबा दिला, शरद पवारांपेक्षा नरसिंहराव बरेकडे 5 वर्षात जातील असं त्यांना वाटलं.
त्यांना काय माहिती की 5 वर्षात काँग्रेसचीच सत्ता जाईल आणि पुढे संयुक्त आघाडी म्हणजे वाजपेयींचं सरकार येईल, नंतर संयुक्त आघाडी सरकार येईल आणि मग पुन्हा वाजपेयींचं सरकार येईल, असं त्यांना कुठे वाटलं होतं. पण त्यावेळी बघा शरद पवार शर्यतीमध्ये उतरले पण ते पंतप्रधान होऊ शकले नाही. मग नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळाचं संरक्षण मंत्रिपद त्यांना स्वीकारावं लागलं. त्यावेळी जशा प्रकारे उथळपणे प्रचार मोहीम हाती घेण्यात आली हा एक भाग, आणि दुसरं इंदिरा, राजीव, सोनिया गट संपूर्णपणे पवारांच्या विरोधात एकत्रित झाला हा एक भाग. त्यामुळे पवार पंतप्रधान होऊ शकले नाही. उद्धव ठाकरे यांना जर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरवायचं असेल तर यापासून धडा घेतला पाहिजे ना काहीतरी. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले त्यांची सद्भावना ठीक आहे, पण जर अनेकांनी अशाच प्रकारची भावना व्यक्त केली तर नुसती भावना असून चालत नाही. तुमच्याकडे संख्याबळ असावं लागतं किंवा तुमच्याबरोबर सगळे गोळा व्हावे लागतात. ममता बॅनर्जींना मानणं बघायला वाटतं की त्या पंतप्रधान का वाटू नये, त्यांना अन्य नेत्यांना असं वाटू शकतं, स्टॅलिनना वाटू शकतं तसं, पण उद्धव ठाकरेच का आणि ते योग्य उमेदवार आहेत या असं वाटत असेल तर त्यांना अन्य पक्षांमधल्या नेत्यांचा पाठिंबा त्यांना घ्यावा लागेल. अन्य पक्ष, मित्रपक्ष शिवसेनेला बरोबर घ्यावे लागतील आणि मी देशाचं नेतृत्व करू शकतो अशा प्रकारचं जे काय, अशा प्रकारची प्रतिमा स्वतःची तयारी करावी. मुख्यमंत्री म्हणून बऱ्यापैकी यशस्वी झाले उद्धव ठाकरे. मोदी आधी मुख्यमंत्रीच होते गुजरातचे, पण पंतप्रधान झाल्यानंतर ते यशस्वी पंतप्रधान झाले हे विरोधी पक्षांनाही मान्य करावं लागेल. चुका अनेक झाल्या असतील, विकासाची गती कमी झाली असेल, पण पंतप्रधान म्हणून एकूण कारभार करण्यामध्ये ते यशस्वी झाले, कारण पुन्हा निवडून आले. ते तसं यशस्वी व्हायचं असेल, मुख्य म्हणजे पंतप्रधान होणं शक्य व्हावं असं वाटत असेल तर आत्तापासून कामाला लागावं लागेल आणि राष्ट्रीय राजकारणात म्हणजे अन्य पक्षांशी संबंध वाढवावे लागतील. शिवसेनेची तशी स्थिती आहे का आता? शिवसेना ज्या स्तरावर ज्या पद्धतीने काम करतो आता, अजिबात तसं नाही की राष्ट्रीय राजकारणामध्ये शरद पवार निदान राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचे ज्या प्रकारचे संबंध आहेत तसे उद्धव ठाकरे यांचे संबंध आत्तापर्यंत निर्माण झालेले नाही आहेत. उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये रमलेले आहेत. तेव्हा समजा 2024 नाही 2029 साली जर पंतप्रधान व्हायचं असेल तर राष्ट्रीय राजकारणामध्ये थोडं उतरावं लागेल. राष्ट्रीय समस्या, आंतरराष्ट्रीय समस्या यांचा अभ्यास करावा लागेल, त्याच्याबद्दल मतं व्यक्त करावी लागतील, त्याच्याबद्दल भूमिका घ्याव्या लागतील. हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एकदम अतिउत्साह बाळगण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे असेल, शरद पवार असेल, कोणी मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आवडेल. पृथ्वीराज चव्हाण यांनी ती आपली कल्पना जी आहे की त्यांना वाटलं, त्यांची सदिच्छा आहे त्यामागे, ठीक आहे, चांगली सदिच्छा आहे, पण केवळ सदिच्छेच्या बळावरती, भावनेच्या बळावरती कोणीही पंतप्रधान होत नाही. त्यामुळे याबाबत वास्तवाचं भान ठेवावं लागेल आणि पावलं ठेवावं लागतील असं मला वाटतं. एवढंच सांगतो आत्ता. आणि कुठल्याही पद्धतीने आपण एकांगीपणे, अतिरेकाने असा उथळपणे विचार न करता मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या की उद्धव ठाकरे जो कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, पण होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात हेही विचारात घ्यायला लागते. आणि शिवसेनेला विधानसभेत आणि लोकसभेमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. ही पहिली गोष्ट आहे की 18 सदस्य जे आहेत ते वाढवायचे असतील तर शिवसेनेला चांगलं काम करून दाखवावं लागेल. त्याच्याशिवाय त्यांची मतं वाढणार नाही, जनाधार वाढणार नाही. केवळ उद्धव ठाकरेंच्या बळावरती शिवसेना पक्ष यशस्वी होईल असं मानलं तर लोकच काय ते निर्णय घेतील. एवढंच सांगतो आणि आता इथे सांगतो. नमस्कार.